चालू सीझनला मुंबई बिंजरला चर्चेचं नाव गुरुनाथ शेठ फुलोरे, आनंद शेठ फुलोरे, खोनीकरांचा ओम्या. आज कोणगावच्या मैदानामध्ये 2 बिंजर विचारूया आपण. दादा नमस्कार. नमस्कार. आज बघा सर्व टीम आहे, आनंद शेठ आहेत, गौरव शेठ आहेत, सर्व टीम आहे. काय बोलाल, आज 2 गुलाला आणि चांगला असं नियोजन केलं होता परगकरांचा रायफल. शेवटचा मैदान होता म्हणून आम्हाला पण खूप आनंद आला. आमचे 2 गुलाल झाले या मैदानामध्ये आणि दोन्ही टॉपच्या गाड्या होत्या. आमचं नाव होतं पहिले बिनजोडला, आम्हाला कोणी जोड नव्हतं होत म्हणून आम्ही नाव काढून घेतला. नंतर नावाला त्यांच्यावर नाव फिरवलं आम्ही. बरोबर. आता सुरुवातीला मैदानामध्ये आल्यानंतर तुमचं डावीला नाव होता, त्याच्यानंतर नाव फिरत नाही म्हणून दोन्ही साईडला कुठली पण साईड चालेल असं बोललं तर. हो, दोन्ही साईडने नाव दिलेलं, कारण आपल्या दोन्ही साईडनं गाडी केलेलं काही टेन्शन नाही. दोन्ही बैल दोन्ही साईडून पळतात ना म्हणून. बरोबर. आता पडगकरांची आताच मी मुलाखत घेतली, म्हणजे निकालामध्ये राक्षस असं ते नाव दिलं ओम्याला, म्हणजे राक्षससारखं घुसणारा, म्हणजे तो कधीच कमी नाही येईल. हो, कधीच कमी नाही. पुढं गुलालाला आवरा आहे ओम्या. आणि छान, म्हणजे गाड्या दोन्ही उजव्यात असतानाच पळाली आज गाड्या. न जेव्हा ती गाडी पळाली तेव्हा गुलालातच राहिली ती गाडी. किती वेळा पळाली आता रायफल? 3 वेळा झाली आज. 3 वेळा. आणि आज 2 वेळा आणि मागे एकदा. तिन्ही वेळा गुलाल झाले. 3 वेळा गुलाल. बघा. आणि नियोजन कधी झालं होतं मग? नियोजन काल संध्याकाळी झालेलं. काल संध्याकाळी. आणि रायफलवाल्यांचं पण असं मत आलं की फेरा टाकत होता, मग अचानक नियोजन झालं आहे. तर गाडी छान पळाली. मग मला वाटतं आज या कोणगावच्या मैदानामध्ये प्रेक्षणीय गाडी, मला वाटतं हीच हीच प्रेक्षणीय गाडी झाली ते. बरोबर. आता कसं राहिला हा सीझन, चालू सीझन जो चर्चेचं नाव राहिला ओम्या, काय बोलाल? हा सीझन तर खूप चांगला गेला. मोजून 5-6 गाड्या फक्त पडल्या, पण जेवढे पण गाडी जिंकले तेवढे टॉपच्या गाड्या मारल्या. बरोबर. आता मला वाटतं खूप कमी रकमेची खरेदी आहे, मागं मुलाखत घेतलेली. इतक्या कमी रकमेची खरेदी आणि असं नाव केला. बघा, आता प्रत्येक जे टॉपचं गाडा मालक ज्यांच्या पब्लिकला बैला पालतात, आवर्जून तुम्हाला फोन करतात, आम्हाला पैरा द्या. हो, पण आम्ही सगळ्यांना पैरे देणार. ज्यांनी आम्हाला बैल दिले त्यांना तर नक्कीच देणार. नवीन पैऱ्यांना बैल देऊ आम्ही. बरोबर आहे. आणि वासरांमध्ये पण पळताना बघितलं, सुरुवातीला काही मैदानं झाली ना, म्हणजे बघा, म्हणजे कोणालाच नाकार नाही. वासरामध्ये थोडा कमी बोलतो बैल, त्याच्यामुळे आम्ही वासरांना सध्या बैल देत नाही. देऊ नंतर त्यांना पण. देऊ, बरोबर आहे. आणि जसं नाव केलं आहे, वाटलं होतं का ज्या वेळेला बैल घरी आला की मुंबई बिंजोरला इतकं चर्चेचं नाव राहील? तो तेव्हा वाटलं नव्हतं, पण नंतरच्या जेव्हा 2 गाड्या झाल्या, बोनिवलीचं मैदान झालं तेव्हा गाडी पडली. त्यानंतर उसटण्याला जेव्हा पहिली गाडी आली तिथून बैल लागला आम्हाला. म्हणजे एक आठवणीची गाडी कुठली सांगाल, जसं का समोरच्या गाडी मालकाचं नाव न घेताना की ही गाडी होणार नव्हती पण ती त्यांनी करून दाखवली? हा, ती इथेच कोणगावलाच झालेली ती गाडी. ती गाडी वाटलं नव्हतं होईल आम्हाला, पण ती गाडी इथे झाली कोणगावला. बरोबर. म्हणजे कोणगावचं मैदान म्हटलं की मला वाटतं ओम्याचं आवर्जून नाव घेतलं जाईल. हो. आणि आज पण मैदान छान आहे. पाऊस तर मला वाटतं नाही झाला मुंबईला, तर मला वाटतं अजून मैदानं पण होणार आहेत. हो, होतील मैदानं. याच्या पुढे बघू, आता घाटावर पलवायचा विचार आहे. 10 बरोबर. तारखेला पळेल मालशिरसला. 10 तारखेला मालसिरसला हिंदकेसरी मैदानाला. हां. जसं घाटावर आता नियोजन मुंबईलाच राहणार आहे, त्याची देखरेख संभालणी का कुठं घाटावर पाठवणार आहे? नाही, इथेच मुंबईला राहील. 2 मुंबईलाच दिवस राहील. अगोदर बैल जाईल घाटावर फक्त बरोबर. मैदानासाठी. कारण मी स्वतः गोट्यावर आलेलो आहे, म्हणजे भक्कम मोठा गोटा आहे. तिथं 2 ते 3 बैल आहेत. मला वाटतं जे असं प्रसिद्ध गाडा मालक आहेत ना, त्यांच्या दावणीला असं गोटा असतात. हो. ओम्याला तो नशीब लागलाय, काय बोलाल? हो, तसं जर गोटा तर आमचा खूपच मोठा आहे. अजून 5-6 बैल एवढे राहू शकतात गोट्यात. बरोबर आहे. आता आज ही टीम आहे. आता बघा, नियोजन करताना किंवा सर्वांचा सल्ला घेतला जाते, सर्वांशी बोलणं केलं जाते. काय, कोणाची भूमिका कशी आहे, काय सांगाल? नाही, सगळ्यांची भूमिका. जेव्हा आनंदाचा बोलतील हो पायरा करायचा, तर मग झाला पायरा, तोच असेल पायरा कधी पण. बरोबर आहे. आणि जशा या सीझनच्या आठवणी काही काय सांगाल? जसं आता बघा, प्रत्येक मैदानामध्ये गेल्यानंतर जो नाव निघतोय, तो नाव ऐकल्यानंतर घरी आल्यानंतर ना कुठेतरी आपले घरचे पण बोलतात की चला आज काहीतरी करून दाखवलं. हां, ते तर आहेच. प्रत्येक मैदान त्याने गाजून ठेवलं आहे. आता दाती पण पूर्ण आहे तो. हो. दाती पूर्ण आहे बघा. आणि आज ड्रायव्हर बघा, कोण ड्रायव्हर होता? पंकज ड्रायव्हर. दोन्ही गाड्या पंकजनी पळवल्या. पंकज ड्रायव्हर नाही, तेव्हा आमचा नेहमी डायरेक्ट आवी ड्रायव्हर असतो. रायफलवाल्यांचा पंकज ड्रायव्हर आहे म्हणून ती गाडी पळाली. बरोबर. आवीच्या माध्यमातून मी बघितलं. आवी जेव्हा असतो तेव्हा बैल जास्तीच पळतो. बरोबर. आता मागं मला वाटतं आमच्या गावचा लक्ष तो पितांबर शेठचा, आणि ओम्या पण कुठेतरी मला वाटतं बोनिवलीच्या मैदानाला पळवला होता, आणि तो नियोजन मला वाटतं आवीने केला होता. हो, आवीने केलेलं ना. आमचा नेहमीचा सुट्टी मेकर बाल्यामा असला की आमचं बैल हे होतं, म्हणजे बरोबर. सुट्टा तो असला बरोबर सुटतो. बघा मित्रांनो, सुट्टी मेकर म्हणून बालेमामाचे पण या सीझनला आमच्या वसरगावचं नाव खूप केलं आहे. आता जसं तुम्ही सांगितलं मालशिरसचं नियोजन, म्हणजे बघा, आता तिथं पैऱ्या तर समजावा चिठ्ठी टाकल्यानंतर ओपन होतील, पण मनासारखा पैऱ्या केले का तिथे गेल्यानंतर आपल्याला गुलाला राहायला हो, पाहिजे. गुलालात राहायसाठीच पैरा केले. बघा. आणि काय बोलाल, म्हणजे जसं ओमेने तुमचा या सीझनला नाव केलं आहे, अजून पुढची सीझन पण खूप मोठी येणार आहे. हो, पुढच्या सीझनला ओम्या नक्की नाव करेल. या सीझनला तर पूर्णपणे त्याने नाव करून दिलं आमचं. बरोबर. आणि सुट्टीविषयी आता तुम्ही सांगितलं बालेमामा, अजून याचे आवर्जून कोण कोण सुट्टी करताय? एक बाल्यामा नेहमी असतो, नाही तर बाल्यामा नसला तर गोरख.
दोनच माणसं सुट्टी करतात बरोबर त्याची आहे. फक्त. चला थांबतो. चांगला तुमचा प्रवास राहिला यावर्षीचा. तुम्हाला शुभेच्छा देतो. माळशिरसच्या मैदानासाठी तिथे गेल्यानंतर चांगला गुलाल घेऊन या. आपल्या मुंबईचं नाव असं उंचावा. हो, मुंबईचं नाव तर ठेवणारच तो आता. धन्यवाद. धन्यवाद.